पगार आमच्या हक्काचा अरे आता कसा देत नाही या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय पगार आमच्या हक्काचा चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मागच्या 10 महिन्यापासून शालार्थ ID शिक्षण घोटाळ्यामध्ये जे शिक्षकांवर आरोप झालेले होते, त्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिला की या सगळ्या लोकांना तुम्ही पगार द्या, परंतु मागच्या 10 महिन्यापासून अजूनही 650च्या जवळपास शिक्षकांचे पगार झालेले नाही आहेत आणि त्यांच्या वेतनासाठी त्यांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलनं केलेले आहेत, घेरावसुद्धा घातलेला आहे अधिकाऱ्यांना, मात्र त्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आहे। आता शेवटी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। एक मोर्चासुद्धा त्यांचा निघणार आहेत आणि सर्व शिक्षक या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपण मागे बघू शकता जे उपस्थित आहेत। आंदोलनामध्ये काही नेते देखील आहेत, प्रहारचे नेते आहेत, जे प्रहार शिक्षक संघटनेचे नेते आहेत, ते आज आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी देखील भेट दिलेली आहेत आणि एकंदरीतच मागणी काय आहे तर सर्व शिक्षकांना त्यांचे पगार वेळेत मिळाले पाहिजे। आपण यांच्याशी चर्चा करूयात। आज तुम्ही आलेले आहात, या ठिकाणी आंदोलनस्थळी आलेले आहात, तुम्हाला संपूर्ण विषय तर माहीतच आहेत, परंतु कोर्टाचा आदेश असतानाही अधिकारी वेतन देण्यामध्ये टाळाटाळ का करत असेल? मुळामध्ये कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे शासनकर्ते सत्तेवर बसलेले आहे आणि अशा आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे शिक्षकांना वेतनाकरता अन्नत्याग आंदोलन करावं लागते। आपण बघताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी बसलेल्या आहे, या महिला कालपासून या ठिकाणी बसलेल्या आहे आणि विषय साधा आहे की जो शिक्षक आपल्या शाळेमध्ये प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करत आहे त्या कामाचा मोबदला म्हणजे पगार मागत आहे। बरं, पगार मिळवण्याकरता त्यांच्याकडे न्यायालयाचे आदेश आहे, न्यायालयाने आदेश दिलेले आहे की 4 आठवड्याच्या आतमध्ये वेतन करा। न्यायालयाचे आदेश समजा अधिकाऱ्यांना मान्य नसेल तर मग शिक्षक कर्मचाऱ्यांनी कोणाकडे पाहायचं? आणि म्हणून 10 महिन्यापासून हे सर्व बसलेले माझे 600 शिक्षक बंधू भगिनी गेल्या 10 महिन्यापासून उपाशी आहे, त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे, वेठबिगारी जीवन जगत आहे आणि म्हणून माझं या आपल्या माध्यमातून विनंती आहे अधिकाऱ्यांना शासनकर्त्यांना की तात्काळ यांच्या वेतनाचा मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वेतनाचा मार्ग तात्काळ मोकळा करावा, अन्यथा या हिवाळी अधिवेशनामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही शालार्थ संघर्ष शिक्षक समिती आणि प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं अधिक उग्र आंदोलन या सर्व शिक्षकांच्या कुटुंबियासह या ठिकाणी करणार आहोत। DD ऑफिसकडून असं म्हणणं आहे की आम्ही या सर्व प्रकरणामध्ये कायदेशीर आम्ही मार्गदर्शन घेत आणि ते मार्गदर्शन घेतल्यानंतर आम्ही त्यांचं वेतन जाहीर करू असं त्यांचं म्हणणं आहे। कायदेशीर मार्ग म्हणजे काय? न्यायालयाचा जो निर्णय हा कायदेशीर ना, जर न्यायालय म्हणते वेतन अदा करा तर यांना अजून काय पाहिजे आहे? म्हणजे न्यायालयाचा निर्णय यांना मान्य नाही का? संचालकापेक्षा काय संचालक मोठे होऊन गेले काय शासनकर्त्यांना? संचालक म्हणत असेल काही किंवा DD काही म्हणत असेल, पण त्यांना आपण चॅलेंज केलं आहे सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे वेतन करा म्हणून। त्यामुळे त्यांचे हे सगळं पळवाटा आहे, ते फक्त भीतीचं वातावरण निर्माण करून शिक्षकांना वेठीत धरण्याचं काम करत आहे। याच्या पलीकडे दुसरा कोणता विषय नाही आहे। यांना वाटतं की आम्ही यांचं वेतन अदा केलं म्हणजे आमच्यावर कारवाई होईल। अरे, तुम्हाला फक्त न्यायालयाचा एवढा मोठा आदेश आहे, न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करा एवढं आमचं म्हणणं आहे। काही ठिकाणी वेतन दिलेलं आहे, चंद्रपूरमध्ये त्यांच्या स्वाक्षरीनेच ते वेतन निघालेलं आहे, त्या ठिकाणी काही शिक्षकांना वेतन दिलं आहे, फक्त नागपूरचं प्रकरण जे आहे अडकलं आहे। परंतु आता माहिती अशी येत आहेत की DD ऑफिसकडून सुद्धा की काही त्या ठिकाणची ती मंडळी आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जाण्याची तयारी आहे। तसं जर झालं तर तुमची काय तयारी राहणार आहे? लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, आम्ही त्या मार्गानेच आंदोलन करत आहे। आता पूर्वी बरेच आंदोलन केले, या शासनातील जे अधिकारी आहे त्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळं आम्हाला पर्यायाने उच्च न्यायालयात जावं लागलं। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करा हेच आमचं म्हणणं आहे ना।
त्यामुळे पुन्हा जर अजून आंदोलन करा किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ आम्ही कंटेम करू, पण सातत्याने जे शिक्षक गेल्या 10 महिन्यापासून बिनपगारी आहे त्यांनी पुन्हा न्यायालयाचा खर्च का म्हणून करावा. आणि म्हणून लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आम्ही इथे आंदोलन करतो आहे. या सर्व शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत. नाही, आता हे आतापर्यंत भरपूर दिवस झाला आंदोलन सुरू आहे. आता हे हिवाळी अधिवेशनात देखील तुम्ही आंदोलनाला बसले आहे. तुमचं काही नेत्यांसोबत बोलणं झालं आहेत का? कारण शिक्षक आमदार असतील यांच्याकडून या प्रश्नावर तरी ठोस पावलं उचलताना दिसत नाही किंवा मुख्य मुद्दा ते मांडताना दिसत नाही आहे अधिवेशनामध्ये. आज पंकज बोर काहीतरी या विषयात देखील बोलले, परंतु ते कारवाईच्या भाषेमध्ये बोललेले आहेत, या विषयामध्ये बोललेले नाहीत. आता हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भातून तुमचं काही नेत्यांशी बोलणं चाललं आहे का? कसं होऊन गेलं की या शालार्थ आयडी विषयामध्ये बरेच लोक दूर पळत आहे. मुळामध्ये विषय दूर पळण्याचा नाही आहे, विषय आहे शिक्षकांच्या न्याय हक्काचा, वेतनाचा. त्यामुळं आजच आमचे प्रहार शिक्षक संघटनेचे जे नेते आहे बच्चूभाऊ कडू त्यांच्याशी बोललो आणि परवाला सकाळी त्यांची सभा जी आहे माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी बैठक ठरलेली आहे. त्यामध्ये मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे. जर त्यातही जर मार्ग काढण्याची मानसिकता शासनकर्त्याची नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. त्यासाठी काय विचार करणार आहेत मग याच्या पुढच्या? सांगितलं तुम्हाला आता की न्यायालयाचा निर्णयाचा जर ते इम्प्लिमेंटेशन प्रशासनातील अधिकारी करत नसेल तर आम्हाला प्रहार स्टाईलने वेगळ्या प्रकारे या सर्व शिक्षकांच्या कुटुंबियासह वेगळी भूमिका, आक्रमक भूमिका आम्हाला घ्यावं लागेल. खूप खूप धन्यवाद सर. आपण या ठिकाणी बघितलं की जर का येणाऱ्या काळामध्ये पगार मिळाला नाही तर एक वेगळी भूमिका घेण्याच्या विचारामध्ये आहेत. परवाच्या दिवशी बच्चू कडू सोबत देखील दादा भुसे शिक्षण मंत्री आहे यांची बैठक आहेत आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होते बघावं लागणार आहेत. आम्ही देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. बघत राहा ॲटपोस्ट मराठी.